नमस्कार, मी वैभव. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. गेल्या 20 दिवसांपासून चांदोर तालुक्यातील खेल्लारी गावामध्ये आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर या ठिकाणी चालू आहे. या शिबिरामध्ये फक्त वारकरी शिक्षणच नाही तर आपले शूरवीर आहेत त्यांचा देखील इतिहास या ठिकाणी या आध्यात्मिक शिबिरामध्ये यांना शिकवला गेला आहे. या ठिकाणी चांदोर तालुक्यातील सर्व जे महाराज मंडळ आहेत, वारकरी संप्रदायाचे जे व्यक्तिमत्व आहे, थोर व्यक्तिमत्व आहे, ते सर्व या ठिकाणी उपस्थित होते. काही जण गेले आहेत, काही जण आहेत या ठिकाणी अजून. या शिबिरामध्ये ज्यांची प्रमुख मार्गदर्शन होतं ते भरत महाराज पानसरे आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण त्यांची बोलूया. महाराज, की काय सांगाल या 20 दिवसांमध्ये मुलांना कोणते कोणते शिक्षण दिले, काय सांगाल? या 20 दिवसामध्ये आम्ही मुलांना गायन असेल, मृदंग असेल, आदी करून श्लोक असेल, गीतापाठ असेल, पावल्या असेल, हरिपाठ असेल, अशा अनेक प्रकारचे या मुलांना आम्ही गेल्या 20 दिवसामध्ये प्रशिक्षण दिलं आहे. काय वाटतं मुलांचं जे शिकण्याचं जे ओढ होती, काय वाटलं मुलांचा प्रतिसाद कसा होता यासाठी? आम्हाला या 20 दिवसामध्ये मुलांचा मिळालेला प्रतिसाद हा अत्यंत गोड होता. गेली 20 दिवसामध्ये मुलांनी 35 ते 40 श्लोक मुलांनी पाठ केले. हरिपाठाचे अभंग काहींनी 3-3, 4-4, 5-5 अशा अभंग पाठ केले. मृदंगामध्ये सरपटी मात्रा 8 पर्यंत मुलांनी तयारी केली. अत्यंत गोड ही आम्हाला आध्यात्मिक बालसंस्कार शिबिरामध्ये लाभलेली ही सगळी बालगोपाळ मंडळी होती. अत्यंत गोड यांचा प्रतिसाद आम्हाला मिळाला. नक्की. या ठिकाणी विद्यार्थी किती आहेत? नमस्कार दादा, काय नाव तुझं? प्रतीक सुरेश जाधव. काय शिकलं तू या शिबिरामध्ये? मी पकवास शिकतो. पकवास शिकलं? हो. वाजवता यायला का चांगलं तुला? हो. नक्कीच. कोणी शिकवलं तुला पकवास? रवी महाराज काळे. रवी महाराज काळे आहेत, यांनी या विद्यार्थ्यांना पकवास शिकवलेला. आपण त्यांची बोलूया. काय सांगाल महाराज, कसा प्रतिसाद होता मुलांचा? मुलांचा प्रतिसाद फार सुंदर होता आणि प्रत्येक मुलगा स्वतःहून प्रॅक्टिस करायची. त्यांना सांगायची गरज नव्हती किंवा पाठी उठवायची गरज नव्हती. ते स्वतः माझ्याकडे यायचे आणि म्हणायचे आपल्याला प्रॅक्टिसला बसायचं. नक्कीच. सुंदर अशा याच्यामध्ये वातावरणामध्ये शिबिर संपन्न झालेलं आहे. या ठिकाणी एक विद्यार्थी आहे. काय नाव तुझं? रोहित दत्तात्रय गवळी. थोड्या वेळापूर्वी खूप छान गवळण म्हणून दाखवली. पुन्हा एकदा ती गवळण म्हणून दाखवशील का? म्हण बरं. राधे 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 घेई श्याम सुंदरा. राधे 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 घेई श्याम सुंदरा. नेयात जड करी आपुलिया मंदिरा, आपुलिया मंदिरा, आपुलिया मंदिरा. नेयात जड करी आपुलिया मंदिरा, आपुलिया मंदिरा, आपुलिया मंदिरा. राधे 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 घेई श्याम सुंदरा. राधे 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 घेई श्याम सुंदरा. नाना परी समजाविते परी नराय श्री हरी. नाना परी समजाविते परी नराय श्री हरी. दही भात कालनी दिला वेगी जड करी. दही भात कालनी दिला वेगी जड करी. कडेवरी घेऊन या फिरले मी दारोदारी. राधे 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 घेई श्याम सुंदरा. राधे 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 घेई श्याम सुंदरा. नक्कीच. आपण बघित असेल खूप छान पद्धतीने या ठिकाणी दादानी गवळण म्हणून दाखवलेली आहे. काय कितीला आहे तू? मी आता 9वीला गेलो. बरं, अजून काय काय शिकायला भेटलं तुला या ठिकाणी? मला या ठिकाणी गायन आणि टाळीन ते नक्कीच. ज्या मुलांची इच्छा जे शिकण्याची होती, ज्यांना पकवास शिकायचं त्यांना पकवास शिकवला गेला, ज्यांना अभंग शिकायचं त्यांना अभंग शिकवले गेले. या पद्धतीने या ठिकाणी सर्व आहे. या ठिकाणी खेल्लारी गावातील ज्या खेल्लारी गाव शिबिर होतं, खेल्लारी गावातील व्यक्ती आपल्यासोबत आहेत. काय नाव दादा आपलं? किरण जाधव. काय सांगले शिबिर आपल्या गावात संपन्न झालं, कशा पद्धतीने चालू होतं शिबिर आणि काय अनुभव आला आपल्याला? एकदम आनंदित झालं. खूप मजा आली शिबिराला आणि सर्व मुलं एकदम हुशार होती. हरिपाठात पावल्या, भरपूर मजा आली. नक्कीच. बाबा, काय नाव आपलं? विलासदादा डोमसे. काय सांगाल, हे सर्व शिबिर आहे मुलांना, आता तुम्ही बघितलं असेल मुलांनी सर्व गोष्टी पखवाज वाजून दाखवले, गवळणी म्हणून दाखवल्या, त्यानंतर अभंग म्हणून दाखवले, पखवाज वाजून दाखवला. काय वाटतं याबद्दल, काय सांगाल तुम्ही? अतिशय ग्रामीण भागामध्ये ज्याची गरज आहे तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून भरत महाराज आणि गोकुळ महाराज या दोघांनी मोठ्या अट्टहासाने या लहान लहान मुलांना या ठिकाणी ठेवून 20 दिवसामध्ये अतिशय धर्माचं पालन करण्यासाठी देव देश धर्म याचे धडे या ठिकाणी दिलेत. आणि निश्चितपणाने वारकरी संप्रदाय जे ज्ञानोबा तुकाराम महाराजांनी घालून दिलेलं आहे,
ज्ञानोबांनी पाया रचला आणि तुकाराम कळत झाली, त्या उद्देशाने वारकरी संप्रदायामध्ये जे जे आहे ते या लहान मुलांच्या मनावर बिंबलं आणि खऱ्या अर्थाने लहान मुलांच्या स्तुत्य असा कार्यक्रम या ठिकाणी केला. लहान मुलांना स्टेज डेअरिंग दिलं, लहान मुलांना स्टेजवर येऊन बोलायचं शिकवलं. खरं मोठमोठ्या लोकांना सुद्धा अजून बोलता येत नाही, परंतु लहान लहान मुलं या ज्या वेळेला स्टेजवर येऊन अतिशय निधड्या छातीने बोलायला लागले, त्यावेळेला सर्व या परिसरातील पंचकृषीतील सर्व माणसाचं मन या ठिकाणी भरून आलं. आणि निश्चितपणाने वारकरी संप्रदायाचा जो वारसा आहे आजही पाहिलं तर वारकरी संप्रदायामुळेच या महाराष्ट्रामध्ये या शिबिरांमुळेच वारकरी संप्रदायामुळेच आज आपल्याला वृद्धाश्रमामध्ये जे पाहायला भेटत नाही खेड्यातला माणूस, त्याला एकमेव कारण आहे की या मुलांवर चांगले संस्कार या शिबिरामधून मिळतात आणि त्यांना आयुष्याची शिदोरी त्या ठिकाणी असते. ते निश्चितपणाने या मुलांच्या जीवनामध्ये हे परिवर्तन आणि ध्येय आणि धाडस या शिक्षकांनी या ठिकाणी दाखवलं. मी खरोखर आणि खेळदरी गावाने अतिशय या ठिकाणी मनापासून या शिबिराला साथ दिली. आज या ठिकाणी आपण ज्या जागेवर उभं आहोत ही जागाही पवित्र आहेत. ज्या वेळेला कुठेही ग्रामीण भागामध्ये सप्ते नव्हते त्यावेळेला या खेळदरी गावामध्ये याच जागेवर मोठमोठे कीर्तनकार येऊन सप्ते झालेले आहेत. उदाहरणार्थ द्यायचं ठरलं तर खेडले जुग्यांचे काशीनाथ महाराज खेडलेकर यांचं सातत्याने या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे. म्हणून ही पवित्र जागा आहे आणि या पवित्र जागेवरून हे पोरं शिक्षण घेऊन गेल्यानंतर निश्चित त्यांच्या जीवनामध्ये पवित्रता येईल असं मला वाटतं. धन्यवाद. या ठिकाणी आपल्यासोबत रमेश महाराज देखील आहेत. महाराज, काय वाटतं या तरुण पिढीला या शिबिराची आध्यात्मिक वळण देण्याची गरज काय वाटतं तुम्हाला? काय गरज? आज या ठिकाणी आमचे परममित्र भरत महाराज, गोकुळ महाराज, अक्षय महाराज पाटील तथा रवी महाराज काळे यांनी जवळजवळ 21 दिवसाचा हा बालसंस्कार शिबिराचा हा एक उपक्रम राबवला. आत्ता सध्याला ही काळाची गरज आहे. भक्तिशास्त्रामध्ये असं म्हणतात की योग प्रक्रिया केली, ज्ञान प्रक्रिया केली, पण याला जर भक्तीची जोड नसेल तर यत्किंचितही माझ्या नाही. तसं एखादी स्त्री अतिशय नटलेली आहे परंतु तिच्या जीवनामध्ये एकनाथ महाराज म्हणतात नाक नसेल तर नाक नाही त्याने वाया गेले. तसं मुलगा अतिशय सुंदर असेल पण त्याच्या जीवनावरती संस्कार नसेल तर त्याचं जीवन कधीही बर्बाद झाले विना राहणार नाही. गुरुवर्य 4 वर्ष संस्थेमध्ये शिकत असताना पितामह भीष्म आम्ही ज्यांच्याकडे पाहत होतो ते पूजनीय गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले असं म्हणायचे, ज्याला आपलं म्हातारपण सुखात जावं असं वाटत असेल त्यांना आपापली पोरं बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तथा शिबिरामध्ये टाकली पाहिजे. एवढं बोलतो आणि माझे शब्द संपवतो. नक्कीच. या 20 दिवसांमध्ये सर्व मुलं ज्यांच्या नजरेखाली होते त्यांनी देखील मुलांना शिक्षण दिले. ते आपले गोकुळ महाराज आपल्यासोबत आहेत. काय सांगाल महाराज, नेमकी मुलांना या ठिकाणी 20 दिवस येत होते, पहिल्यांदा आईवडिलांपासून मुलं लांब राहिली, पहिलीपासून ते 7वीपर्यंत मुलं आपल्याकडे होते, एवढ्या लहान वयात मुलं आपल्याकडे राहिली, कशा पद्धतीने वागवलं आपण त्यांना? करमत होतं त्यांना? खरं तर सुरुवातीचा काळ जर म्हटला की साहजिकच आहे, मुलांना लहानपणापासून तर त्यांच्या आत्ताच्या वयापर्यंत पहिल्यापासून नेहमी 24 तास आईवडिलांचं प्रेम मिळालेलं असतं आणि म्हणून एकाएकी मुलं बाहेर पडली, एकाएकी मुलांना आईवडील दुरावली की साहजिकच आईवडिलांची आठवण येणं, आईवडिलांचं त्या ठिकाणी आईवडिलांविषयी खंत वाटणं या गोष्टी साहजिकच आहे. पण सुरुवातीला 1-2 दिवस विद्यार्थ्यांच्या त्या गोष्टी आढळल्या, परंतु नंतर आम्हीसुद्धा प्रयत्न केला की नाही आपण प्रत्यक्ष मुलांचे आईवडील परंतु किमान तितकं प्रेम देण्याचा आम्ही प्रयत्न निश्चितच केला आणि परिणाम 3-4 दिवसानंतर सगळेच विद्यार्थी अगदी गुण्यागोविंदाने एकमेकांसोबत राहायला लागले, गोड अशा प्रकारे या ठिकाणी वावरायला लागले आणि शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणामुळे तसंच त्यांना विरंगुळा म्हणून थोडेफार खेळ शिकवणं, त्यानंतर हरिपाठ घेणं, हरिपाठामध्ये पावले खेळवणं या सगळ्या गोष्टींचा एकत्रीकरण करून आम्ही मुलं कसे 20 दिवस या ठिकाणी राहतील आणि कशा प्रकारे त्यांना इथं करमेल अशा प्रकारचं वातावरण तयार करून अशा प्रकारचं त्यांना संस्कार देऊन या ठिकाणी मुलांना ठेवलं आणि निश्चितच आता हे शिबिर पूर्णत्वाकडे आलं अशा प्रकारे नियोजन आहे. नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी असं आध्यात्मिक शिबिर झाला आणि या शिबिरामध्ये मुलांना चांगले आणि वारकरी समुदायाचे शिक्षण या ठिकाणी देण्यात आलं आहे. प्रौढ महाराष्ट्र न्यूजसाठी मी वैभव भांबर, शेलू, चांदवड.
डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.